चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा रे आता आपण काय का सगळ्यात पहिले तुमची आता युनिट टेस्ट ची जवळ आलेली आहे, बरोबर आहे। मग या युनिट टेस्ट साठी सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो बघा रे का तुम्हाला लागणारे जे काही मटेरियल असेल ते सगळं आपल्या युट्यूब चॅनल वरती बघायला मिळणार आहे। तुमच्याकडे पीवायक्यू सिरीज असेल, त्याच्यानंतर ओल्ड क्वेश्चन पेपर असं सगळ्यात तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती बघायला मिळणार आहे। ओके, तर चला आता विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण का 9th स्टँडर्डचा बघा का जो मॅथमॅटिक्सचा पेपर असणार तो कसा असू शकतो। 100% आयएमपी क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला कसा असू शकतो आणि या पॅटर्नचा तुम्हाला 100% खूप सारा फायदा होईल। लक्षात घ्या, याच पॅटर्न नुसार अभ्यास करा, 100% पॅटर्न हाच असणार आहे। ओके, चला आता बघा मित्रांनो, बघूया आपण सगळ्यात पहिले बघा इथं तुमचा सीट नंबर असणार। सीट नंबर म्हणजे काय रे, तर तुमचा एखादा रोल नंबर असू शकतो, बरोबर। समजा तुमचा रोल नंबर 41 आहे तर तुम्ही 40 वर रोल नंबर टाका, ठीक आहे। आता सध्या बोर्डाचे नंबर तुमचे कधी असणार, फायनल असणार आहे, बरोबर आहे। आता तुमचा क्लास 9 झाला, इथं तुमची डेट काय असेल 10 तारखेला, 11 तारखेला, ज्या तारखेला काय XYZ पेपर असेल तो। आणि त्यानंतर बघा मित्रांनो का हा मॅथमॅटिक्सचा तुमचा पार्ट 1 चा पेपर आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे का युनिट टेस्ट ही 20 मार्काला असते, लक्षात घ्या, आणि त्याचा टायमिंग असणार आहे 1 आवर्स। ओके, तर चला आता मित्रांनो सुरू करूया आपण का यामधले एक एक क्वेश्चन असणार आहे, या एक एक क्वेश्चनचा आन्सर कशा प्रकारे असणार आहे सगळं आपण डिटेल मध्ये बघून घेणार आहे। पहिला बघा मित्रांनो दिलं, पहिला क्वेश्चन ए सांगितलाय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। बघा काय करायचे तुम्हाला, करेक्ट अल्टरनेटिव्ह करायचे आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन अँड राईट इट्स अल्फाबेट। तुम्हाला काम करायचे का जे काही 4 ऑप्शन असणार त्या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन तुम्हाला ॲक्युरेटली करेक्ट तुम्हाला लिहायचं आहे, बघा, ठीक आहे ना। आता पहिला बघा सेट काय दिलं आपल्याला, बघा याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले बघा, तर एक्स इज बघा लेटर ऑफ द वर्ड इंडियन, काय सांगितलं, एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड इंडियन दिलाय। देन विच ऑफ द फॉलोइंग इज अ पी, सेट पी इज अ लिस्टिंग फॉर्म। तुम्हाला काय लिस्टिंग फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचे। आता लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहित असताना सगळ्यात पहिले लक्षात घ्या का दिलेले जे इलेमेंट्स तुम्हाला दिले असेल त्यापैकी जे काही इलेमेंट्स असतील रिपीट होतात, बघा समजा काही इलेमेंट्स हे रिपीट होत असतात, बरोबर आहे। समजा काही इलेमेंट रिपीट होतात तर त्यापैकी तुम्हाला काम करा, समजा 2 इलेमेंट्स आहे ते जर रिपीट होतात तुम्हाला काय करायचं, त्याला एकदाच लिहायचा असतो, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल बघा आता आपल्याला वर्ड कुठला दिलाय बघा रे आपल्याला, तर वर्ड तुम्हाला दिलेला आहे, समजा आपण कॅपिटल मध्ये घेऊया इकडं, ठीक आहे ना, जरा जास्त समजून बघा। काय दिलं तुम्हाला, इंडियन वर्ड दिलेला आहे, भारतीय, ओके, इंग्लिश मध्ये। आता याला काम करायचे तुम्हाला का लिस्टिंग मध्ये लिहायचे। मग सगळ्यात पहिले काय, जो वर्ड रिपीट होईल त्याला काय करायचा, वन्स एकदा लिहायचा। आता समजा आय पासून सुरुवात करूया, आपण आईला घेतला। आता हा आय या वर्ड मध्ये, इंडियन आपल्या भारतीय वर्ड मध्ये इथं रिपीट होतंय का, येस, बघा इथं रिपीट होते। मग काम करा, 2 वेळा आलाय ना तर त्याला काम करा इथं एकदाच घ्या, काय करा त्याला एकदाच घ्या। नंतर हा एन घ्या, एन ला पण इथं नोट करा, ओके केला। आता एन पुढे कुठे दिसतोय बघा, लास्टला दिसतोय, मग त्याला पण काम करा एकदाच घ्या। इकडे बघा काय, इकडे आणि इकडे दिसतोय, त्याला फक्त एकदाच घ्या दोघांना, ठीक आहे। नंतर डी दिलाय, डी रिपीट होतोय का, नाही, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, जे वर्ड तुम्हाला रिपीट होताना दिसतील त्याला काम करायचं एकदाच घ्यायचं, ओके। पुढे आय बघा इकडे रिपीट होते, आपण ऑलरेडी घेतलाय, मग त्याला आईला परत घ्यायचा का, नाही, लास्टला राहिला का हा ए राहिला, तर ए ला एकदा घ्या कारण ए रिपीट होत नाही, आणि एन ला लास्ट मध्ये आपला रिपीट इथं होतं, मग त्याला आपण ऑलरेडी घेतलेला आहे। म्हणजे आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये इंडियन वर्ड जर लिहायचा असेल तर कोणकोणते एलिमेंट्स भेटले सगळ्यात पहिले बघा, तर आपल्याला भेटलाय बघा याच्यामध्ये आय एन डी ए। मग आपला ऑप्शन चॉईस करा, बघा इथं कुठं दिसतोय बघा, इथं आय एन डी दिलाय, इथं बघा आय एन डी ए, हे चारही आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं काय असणार, एकदम लास्ट अँड फायनल असणार आहे, बरोबर। सो काय का सेट मध्ये काय रिपीटेड एलिमेंट्स आर द रिटन ओनली वन्स, काय रिपीटेड एलिमेंट्स आर द रिटन ओनली वन्स, हे लक्षात ठेवा। जो रिपीट होईल त्याला आपण काय करतो, एकदाच नोट करतो। सेकंड वाला सॉल्व करूया बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर। बघा काय सांगितलं तुम्हाला, विच इज वन ऑफ द इज अन इरॅशनल नंबर तुम्हाला सांगितलं। आता सगळ्यात पहिले इथं बघा काय दिले, रूट 16/25 दिलाय, म्हणजे काय स्क्वेअर रूट आहे। मग जर आपण याला सॉल्व करून घेतला, काय केलेला सॉल्व करून घेतला, मग 16 चा स्क्वेअर रूट किती येतो, 4 येतो, बरोबर। 4 चा स्क्वेअर 16 आणि 16 चा स्क्वेअर रूट 4 आला, बरोबर आहे। देन द 25 दिलाय बघा, मग 25 चा स्क्वेअर रूट किती येणार, 5 येणार, बरोबर आहे, कारण 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि 5 चा स्क्वेअर किती, तर 25, म्हणजे आपल्याला 4/5 भेटलं। आता 4/5 हे कुठले नंबर झाले, हे रॅशनल नंबर झाले। मग आपल्याला काय सांगितले, इरॅशनल नंबर, म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी, सॉरी ए काय असणार आहे, हा तर आपला येत नाहीये, बरोबर आहे। नेक्स्ट बघा आता दिले आपल्याला, पुढे बघा सांगितलं रूट 5,
हे काय दिलं बघा, फाय इज अ नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. याला आपण काय म्हणू शकतो, फाय इज अ समजा नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. बरोबर आहे. कुठल्याही नंबरचा परफेक्ट स्क्वेअर आहे का, नाहीये, किंवा याची व्हॅल्यू फायनल होते का रूट मध्ये, नाहीये. म्हणजे काय असणार आहे, ऑप्शन नंबर बी हे आपले काय असणार आहे, एकदम राईट आन्सर असणार आहे. आता समजा सी ला पण चेक करूया. बघा सी दिला, याला काय 3 ने डिवाइड करू शकतो. 3 1 द 3 आणि आपण काय 3 9 द, बरोबर, 3 3 द 9 आला. नंतर बघा काय दिले, रूट 196 दिले. मग कसली व्हॅल्यू आहे तर रूट 196 आपल्याला माहिती आहे काय, 14 चा स्क्वेअर येतो. बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 14 आली. मग याच्यामध्ये इरॅशनल नंबर सांगितलाय. मग इरॅशनल नंबर कोणते, तो ऑप्शन नंबर बी हा एकमेव आहे. म्हणून आपलं आन्सर कसं असणार, एकदम राईट असणार आहे मित्रांनो. ठीक आहे ना. चला, समजतं का. आपल्या मित्रांसोबत याची लिंक शेअर करा, खूप सारा फायदा होणार आहे. लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन आपण काय करणार आहे, हा सॉल्व्ह करून घेणार आहे. पुढे बघा दिलं मित्रांनो, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन. पहिला दिला बघा काय, राईट द फॉलोइंग सिम्बॉल स्टेटमेंट इन वर्ड्स. बघा 4/3 दिलाय तुम्हाला, आणि काय करायचंय का, आपल्या या स्टेटमेंटला तुम्हाला काय करायचंय का, वर्ड मध्ये लिहायचे. तर लक्षात घ्या, हा जो सिम्बॉल तुम्हाला दिलाय याला काय म्हणतो आपण, बिलॉंग्स टू. काय म्हणतो आपण याला, बिलॉंग्स टू. बरोबर आहे. मग आता याला सॉल्व्ह करताना बघा काय, तर याला सगळ्यात पहिले सॉल्व्ह करताना कशा प्रकारे करणार आता, तर लक्षात घ्या, आपल्याला फक्त सांगितलंय का हा जो दिलेला आहे 4/3 बिलॉंग्स टू क्यू, तुम्हाला काम करायचं का याला वर्ड मध्ये लिहायचंय. ओके ना. बघा मग आता याला लिहिणार कसा तुम्ही, सगळ्यात पहिले बघा इथं काय करा, 4 घ्या. 4 अपॉन दिलाय, किंवा 4/3 लिहिला तरी चालतो, काही अडचण नाही. ठीक आहे ना. काय दिलंय, 4/3 बिलॉंग्स टू. बघा काय दिलंय तुम्हाला, बिलॉंग्स टू दिलेला आहे. ठीक आहे ना. सिम्बॉलचा मिनिंग काय होतो, बिलॉंग्स टू, टू द. ठीक आहे ना. काय दिलंय, टू द. कुठला सेट दिलाय तुम्हाला ते चेक करा, सेट ऑफ. बघा काय दिलं, हा सेट ऑफ. क्यू म्हणजे काय असतो, याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. याला काय म्हणतो आपण, रॅशनल नंबर असे म्हणतो. बरोबर आहे. रॅशनल नंबर्स झाला बघा मित्रांनो. ओके ना. अशा प्रकारे फक्त तुम्हाला काम करायचं का, दिलेली ही स्टेटमेंट काय करायचे का, तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारची स्टेटमेंट जर वर्ड मध्ये दिली, तर तुम्हाला अशा प्रकारच्या नंबर मध्ये स्टेटमेंट लिहायचे. पुढे बघा दिलं मित्रांनो, सेकंड नंबरचा क्वेश्चन दिला बघा, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. बघा काय दिला, सर्ड हा तुम्हाला 3√7 तुम्हाला दिलेला आहे. मग आता काम करायचं याच्यामध्ये का, याची तुम्हाला काय करायचं का, सर्डची ऑर्डर तुम्हाला घ्यायची. बघा मग आता सर्डची ऑर्डर तुम्ही कशा प्रकारे घेणार आहे, सगळ्यात पहिले लक्षात घ्या का, ऑर्डर म्हणजे काय असतो का, हा जो रूट दिलाय ना, काय दिला, हा रूट दिला. आता याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर रूट म्हणतो. लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर रूट म्हणतो. मग समजा इथं 3 दिला, तर हा काय झाला, क्यूब रूट झाला. बरोबर आहे. हा काय झाला, क्यूब रूट झाला. जर समजा तुम्हाला सांगितलं पुढं काय दिलं, समजा रूट दिलेला आहे, जर या रूट मध्ये 4 दिला तर हा 4th रूट झाला. इथं 5 दिला तर 5 रूट झाला. मग याचा अर्थ काय झाला का, याची ऑर्डर 4 आली, याची ऑर्डर 3 आली. मग आता इथं काहीच नाहीये. लक्षात घ्या, काय काय इथं दिलेलं तुम्हाला काहीच नाहीये, म्हणजे याची ऑर्डर किती येणार आहे, मग हा स्क्वेअर रूट झाला. काय झाला, तर हा स्क्वेअर रूट झाला. मग आपल्याला माहिती आहे का याची ऑर्डर किती येणार आहे, तर मित्रांनो 2 ऑर्डर याची फायनली येणार आहे. बरोबर आहे. किती येणार आहे, याची ऑर्डर 2 येणार आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या, व्यवस्थित समजून या. ईच अँड एक्झाम्पल तुम्हाला इथं आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. ओके ना. चलो बघा आता मित्रांनो, बघूया. चला आता बघूया आपण काय करा, तर याची ऑर्डर तुम्ही इथे लिहू शकतात. काय, ऑर्डर इज इक्वल टू 2. बघा काय का, तुम्हाला याचं लिहिणार आहे का, ऑर्डर इज इक्वल टू 2 तुम्ही अशा प्रकारे नोट करू शकता. ठीक आहे ना. लक्षात घ्या, सगळ्यांना समजतंय का, आणि कमेंट करा कशा प्रकारे तुम्हाला याचा फायदा होतोय हे तुम्हाला बघायचंय. ठीक आहे ना. ऑर्डर लिहिलं तरी चालेल, किंवा इंडेक्स लिहिला तरी चालेल. लक्षात घ्या, जरी ऑर्डर नाही लिहिला तर तुम्ही लिहिला, समजा द इंडेक्स, काय लिहिला तुम्ही, द इंडेक्स इज किंवा इक्वल टू 2 असा प्रकारे लिहिला तरी याचा आन्सर तुम्हाला हे काय, आपल्याला एक्झामला चालून जाईल. ओके. चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, फास्ट एकदम जरा थोडंसं, सॉल्व्ह द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला, एकच ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. आता या बॉक्स मध्ये आन्सर तुम्ही ना इकडे लिहा, किंवा आपण लिहायचा प्रयत्न करू, थोडासा झूम करून घे वाटलं असतं. ओके. ओके. चलो बघा आता काय दिलं, सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, याला रूट बघा 7√48 दिलाय, -27 दिलाय, आणि -√3 दिलेलं आहे. आता याला सगळ्यात पहिले काम करा का, सगळ्यात पहिले याला सिम्प्लिफाय करून घ्या. सगळ्यात पहिले काम करा का, सिम्प्लिफाय करून घ्या. मग हा जो 48 दिलेला आहे, समजा आपण इकडे कॅल्क्युलेशन करूया, 48 दिलेला आहे, असा एक नंबर घ्या का जो परफेक्ट स्क्वेअर असेल,
आणि त्याला आता सॉल्व्ह करताना बघा लास्टला इकडे बघा सेकंड लास्टला √27 दिला आणि लास्टला √3 दिलाय. याच्यामधला असा नंबर शोधा का त्याला आपण काय का जो इरॅशनल नंबर असणार आणि त्याला आपण क्लासिफाय करू शकत नाही. मग रूट मध्ये बघा √3 दिलाय, √3चे आपण काय का फॅक्टर घेऊ शकत नाही. मग लक्षात घ्या का सगळ्यांच्या रूट मध्ये जेव्हा इथं काय येणार तर सगळ्यांच्या रूट मध्ये √3 येईल तेव्हा आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे असं काम करा का असा एखादा परफेक्ट नंबर घ्या जो स्क्वेअर रूट असेल आणि त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केले आपल्या आन्सर किती 48. बरोबर आहे. मग आपण 48 ला सॉल्व्ह करून घेऊया. 16 इंटू 3 हा काय 16 हा परफेक्ट आपल्याला स्क्वेअर रूट दिसतो. बरोबर आहे. आणि इंटू 3 करा. मग इथं तुमचं किती येणार तर बघा इथं 16 येणार. इथं किती येणार तर आन्सर हे 16 येणार. ओके. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, आता पुढे बघा 27 दिलाय. मग 27 ला कशा प्रकारे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे. ऑलरेडी इथं 9 दिलेलंच आहे. मग आपल्याला माहिती आहे ना काय दिले आपल्याला बघा 9 इंटू 3 घेतला आपण. बरोबर आहे. 3 9 द किंवा 9 3 द 27 आणि √9 हा काय असणार एकदम परफेक्ट स्क्वेअर रूट असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इथं काय घेऊ शकता बघा इथं 9 घ्या. 9 इंटू √7 सॉरी 9 इंटू √3 बरोबर आहे. म्हणजे 3 आला इकडं. त्याच्यानंतर काय आला -√3 ऍज इट इज. ओके. आता याला सिम्प्लिफाय करून घ्या बघा. हा 16 दिलेला आहे. बघा काय दिलं हा 16 स्क्वेअर रूट ऑफ द 16 किती आन्सर येईल आपल्याला माहिती आहे 4 येणार. मग याच्यातला 4 इथं बाहेर आला आणि हा 7 पण इकडे हा 7 याला मल्टिप्लाय मग 7 इंटू इथं 4 होणार √3 ऍज इट इज. देन द बघा स्क्वेअर रूट ऑफ 9 काय तर स्क्वेअर रूट ऑफ 9 किती आन्सर येईल आपल्याला माहिती आहे 3 येईल. बरोबर आहे. 3 चा स्क्वेअर 9 आणि स्क्वेअर रूट ऑफ 9 किती 3 येणार. म्हणजे इथं तुमचा 3 आला. मग इथं काय इथं किती आला तुमचा 3 बाहेर घेतला. बरोबर आहे. देन द बघा आता मित्र याला सगळ्यात पहिले सॉल्व्ह करून घ्या. आता बघा 7 इंटू 4 केला तर किती येणार 7 4 द 28 येणार. बरोबर किती येणार 28 येणार. मग आता लक्षात घ्या इथे √3 सगळीकडे कॉमन आहे. काय सगळीकडे कॉमन आहे. मग काम करा हा 7 इंटू 4 28 इथं कॉमन घ्या. इकडे नेक्स्टला बघा मायनसचं साइन आहे म्हणून मायनस घेतला. हा √3 ला इथं 3 आलेला आहे म्हणून 3 घेतला. आता याच्यातला √3 आपल्याला कॉमन घ्यायचे. मायनस साइन अगोदर घ्या. हा कॉमन घ्यायचे पण √3चे इथं काहीच नाही म्हणजे किती असणार 1 असणार आहे म्हणून तो इथं 1 घ्या. ब्रॅकेट कम्प्लीट करा आणि इथं द्यायचे तुम्हाला हा √3. बरोबर इथं काय √3. मग बघा इथं 28 -3 -1 आपण हे काय घेतला ह्याच्यातून काढून घेतला आणि √3 याच्यामधलं काम केलं आपण याला कॉमन घेतला. बरोबर आहे. मग आता याला सॉल्व्ह करून घ्या. मग आता याला जर तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करून घेतला तर काय आन्सर येईल आपल्याला बघा याच्यामधला हा 23 - 3 दिलाय सॉरी 28 दिलाय बघा. मग 28 - 3 करून घ्या. नंतर -1 करून घ्या. तसं करा किंवा मायनस मायनस प्लस करून घ्या. काय अडचण आहे. समजा आपण 28 घेतला मायनस मायनस प्लस कुठल्या एकाचा नंबरचा साइन मायनस आहे म्हणून -3 + 4 किती आला 3 + 1 4 आला. मग 28 मधून 4 गेला किती आला 24 आला. म्हणजे आपल्याला आन्सर काय भेटणार 24 आणि हा आपण √3 बाहेर इक्वल घेतलेला आहे. बरोबर आहे. मग काम करा याच्यामध्ये हा 24 इथं देऊन टाका. √3 आपल्याला दिलेले. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपली कंप्लीट झालेली आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना. व्यवस्थित बॉक्स वगैरे आहे स्क्रीनशॉट काढून घ्या. चांगल्या प्रकारे याचे आन्सर वगैरे काय करा नोट करून घ्या. काही लोड घ्यायची गरज नाहीये. ओके. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचे बघा मित्रांनो. आपल्याला काय करायचे का हा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघून घ्यायचे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेत असताना सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक द्या. लक्ष द्या जेणेकरून काय तुम्हाला समजून घेता येईल बघा मित्रांनो. ठीक आहे ना. लक्षात घ्या आणि जर कमेंट करा. जर नाही समजलं तर मी अजून दुसऱ्याही क्वेश्चन पेपर टाकणार आहे. त्यामध्ये तुम्हाला याचा रिप्लाय देण्याचा मी 100% प्रयत्न करेल. ओके. चला सेकंड क्वेश्चन बघा आता काय दिलं आपल्याला नंबर ऑफ ए दिलेला आहे इक्वल टू 7. नंबर ऑफ बी दिला तुम्हाला 13. नंबर ऑफ बघा आता काय दिलं आपल्याला याच्यामध्ये नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी तुम्हाला ह्या दोन्ही संख्या आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग आता यावरून तुम्ही घेणार कसं काय सगळ्यात पहिले समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काम करायचं काय याचा आन्सर आपल्याला फॉरवर्ड पूर्णपणे फाइंड आउट करायचे. ठीक आहे ना. बघा आता पुढं. ठीक आहे. बघा आता मित्रांनो काय सांगितलं आपल्याला यामध्ये बघा तर सगळ्यात पहिले आता बघा आपल्याला एक एक व्हॅल्यू दिले ए ची आणि बी ची आपल्याला समजली. त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला सांगितलंय का नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलाय तुम्हाला त्याची व्हॅल्यू 4 दिले. देन द नंबर ऑफ ए युनियन बी तुम्हाला दिलेला आहे त्याची व्हॅल्यू बघा मित्रांनो तुम्हाला फाइंड आउट करायची. मग आता एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला आहे तर नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. आणि आता काम करायचंय का आपला इथला फॉर्म्युला पूर्ण करायचा आहे. मग इथं काय येणार तर आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला हा तर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. काय हा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी
हा तुम्हाला इथं व्हॅल्यू याची टाकायची, ठीक आहे ना. देन आता काम करा, सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट करा. आता तुम्हाला काय दिले बघा, नंबर ऑफ ए युनियन बी काढायचा आहे, बरोबर आहे. मग काम करा, इथं तुम्ही डायरेक्टली देऊन टाकायचं. काय करा, नंबर ऑफ ए युनियन बी अशा प्रकारे ब्रॅकेट कंप्लीट करून घ्या, बॉक्स कंप्लीट करा. आता नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 7 दिले, 7 पुट केली, प्लस घेतला, ओके. नंबर ऑफ बी तुम्हाला 13 दिलाय, देन द मायनस ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती दिलं तुम्हाला, 4 दिलेलं आहे. मायनस आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे, मग इथं 4 घेतला, -4, ठीक आहे ना. आता काम करा याच्यामध्ये 7 + 13 ला किंवा 13 + 7 ला तुम्ही काम करा, याच्यामध्ये ऍड करून घ्या. मग 7 + 13 किती येणार, तर 21 येणार, बरोबर आहे. किती येईल तर आपल्याला माहिती आहे 21 येणार याच्यामध्ये. मग आता जसं जसं ऍज इट इज तुम्ही घेतलेलं आहे, सेम टू सेम काम करा. दिलेल्या ज्या काय याच्यामधल्या व्हॅल्यू आहेत, ठीक आहे ना, लक्षात घ्या. सॉरी, इथं बघा काय, एक मिनिट हा, ओके. इथं 20 येणार, ओके. किती येणार तर इथं 20 येणार. मग आता यामधले बघा, आता काय -4 दिला इथं, मग 20 मधून -4 करा, किती येणार तर आपला 16 येणार. म्हणजे आपल्याला याचा आन्सर किती भेटलेला बघा मित्रांनो, एकदम अॅक्युरेटली ए युनियन बी भेटले आपल्याला 16, ठीक आहे ना. इथं थोडंसं कॅल्क्युलेशन करता सिंपल आहे, पण लक्षात घ्या, ठीक आहे ना. काय याला केलं आपण बघा, 7 + 13 करून घेतला, 7 + 13 हा 20 आला, आणि 20 - 4 ऍज इट इज दिलेला आहे. मग 20 - 4 केला, 16 भेटला. आपला आन्सर आला बघा 16. किती आला बघा मित्रांनो, 16 आलेला आहे, ठीक आहे ना. समजून घ्या, काही लोड घ्यायची गरज नाहीये, ओके. नेक्स्ट बघा आता मित्रांनो दिलंय, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. तुम्हाला काय सांगितलं का, खालील तुम्हाला सब क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत बघा. आता यापैकी तुम्हाला ओनली 2 सॉल्व करायचे, 4 मार्क्सला. म्हणजे काय याच्यामध्ये प्रत्येक इच अँड एव्हरी क्वेश्चन तुमचा जो असणार आहे तो तुम्हाला किती मार्क्स असणार आहे, 2-2 मार्काला असणार आहे, ओके ना. आता याला सॉल्व करूया बघा. सगळ्यात पहिले बघा काय करा, रूट मध्ये बघा काय दिलं तुम्हाला, रूट मध्ये बघा 310 तुम्हाला दिलेलं आहे, डिवाइड बाय काय सांगितलं तुम्हाला, √5 सांगितलेलं आहे बघा. अशा प्रकारे दिलेलं आहे. आता सगळ्यात पहिले याला घेत असताना नीट काळजीपूर्वक बघून घ्या का दोघांना साइन कुठला आहे, त्याच्यानंतर याच्या टेबलमध्ये एखादा नंबर येतोय का, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या, आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढे काम करायचं की याला सॉल्व्ह करून घ्यायची बघा. आता सगळ्यात सिंपल रूल सांगतो बघा, दोन्हीही रूट मध्ये आहे ना, याचा अर्थ असं होतं बघा मित्रांनो, काय रूट मध्ये 310 डिवाइड बाय काय होतो, हा 5 होतो, बरोबर आहे. मग आता काम करा, एका साइडला डिवायडेशन करून घ्या एकदम फास्ट मध्ये, का 310 ला इकडे 5 ने काय करा, डिवायडेशन करून घ्या. आता बघा, करा आता डिवायडेशन. काय नव्हतं बघा, 5 6 डायरेक्टली आपण काय घेणार तर इथं 5 6 30 येणार, बरोबर आहे. किती आला, 30 आला. मग 31 मधून 30 गेला, किंवा 1 - 0 1 आला, 3 मधून 3 गेला 0 आला, आणि इकडचा काय आला 0 आला. मग 5 च्या टेबल मध्ये 10 कुठपर्यंत आहे, तर 5 टू द किती होणार, 10 होणार. मग 10 - 10 किती आला, 0 आला. म्हणजे याचा अर्थ बघा मित्रांनो, का आपल्याला काय भेटलं, याचा आन्सर हे 62 भेटलेलं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे ना. काय भेटलं, 62 भेटले. पण दिलेले जे नंबर्स वगैरे आहेत ते कशामध्ये आपल्याला रूट मध्ये दिले, म्हणजे काय भेटला, रूट मध्ये. सो देअरफॉर 62 हॅज नो परफेक्ट स्क्वेअर फॅक्टर. याचा परफेक्ट स्क्वेअर फॅक्टर आहे का, एखादा परफेक्ट स्क्वेअर येतोय का, नाहीये. किंवा याला सिम्प्लिफाय करून एखाद्या, समजा आता 31 इंटू 2 केला तर 62 होईल. मग 31 एखाद्या टेबल मध्ये येतोय का, नाही येते. मग काम करा, याला ऍज इट इज सोडून द्या. हे झालं या क्वेश्चनचं एकदम राईट आन्सर, ओके. नेक्स्ट बघा, तुम्हाला दिलेले का डिफाइन द सिंगलटन सेट. बघा, सिंगलटन सेट तुम्हाला विचारला गेलेला आहे. आता सिंगलटन सेट म्हणजे काय, का असा एखादा एलिमेंट असेल बघा, काय असेल, असा एखादा एलिमेंट असेल, तर त्या एलिमेंट मध्ये बघा, समजा आपण ए घेतला, सेट ए घेतला, यामधले जे एलिमेंट असेल त्यामध्ये फक्त तुम्ही म्हणू शकतात काय, का एकच एलिमेंट असेल, त्याला आपण काय म्हणतो, सिंगलटन सेट असे म्हणत असतो, बरोबर आहे. समजतंय का. सो ए हॅज समजा ओनली वन एलिमेंट, सो इट इज अ सिंगलटन सेट. मग तुम्ही अशा प्रकारचा कुठलाही एखादा सेट त्याच्यामध्ये घेऊ शकतात, काही अडचण नाही तुम्हाला, ठीक आहे ना. बघा, सो देअरफॉर तुम्ही अशा प्रकारचा एक्झाम्पल आरामात घ्या. तुम्हाला वाटले तर तुम्ही याच्यातले खूप सारे एक्झाम्पल वगैरे असतील ते तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकतात, काही लोड घ्यायची गरज नाही. आता समजा सिंगलटनचे जर आपण बघितलं, काय का सिंगलटन, एखादे आपण एक्झाम्पल बघूया. आपण समजा समजा एखादं एक्झाम्पल जर सांगितलं, आता समजा आपल्याला माहिती आहे का, सन दिसतो, आपल्याला सन माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे का, तो एकटाच आहे, बरोबर आहे. मग आपण काय, तो एक जे इलिमेंट लक्षात घ्या, काय काय ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय का एकच इलिमेंट दिलेले असते, लक्षात घ्या, ठीक आहे ना. काय एकच इलिमेंट दिले असेल त्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणत असतो. मग जसं आपण सनचं एक्झाम्पल घेतलं बघा, ठीक आहे ना. समजा आपण काय घेतला, बी इज इक्वल टू 0 घेतला, का बी हॅज ओनली वन इलिमेंट असं म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. सो अशा प्रकारचे आपल्याला काय करायचे, वेगवेगळे प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकतात,
ठीक आहे ना, काय अडचण घ्यायची गरज नाही, एकदम सिंपल सेट आहे. लक्षात घ्या एम्प्टी सेट वगैरे आहेत तेही तुम्हाला खूप कामी येऊ शकतात. ठीक आहे ना, समजतंय ना? बघा आता बघा द सेट ऑफ कंटेनिंग द अर्थ, द सेट ऑफ कंटेनिंग सन वगैरे अशा प्रकारचे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे, चला आता नेक्स्ट एक्झाम्पल जाऊया आणि नेक्स्ट एक्झाम्पल पटकन सॉल्व्ह करून घेऊया. ओके, स्क्रीनशॉट काढून घेत जा. ठीक आहे, पुढे आता दिलेलं बघा मित्रांनो, कम्पेअर द किंवा कम्प्लीट द फॉलोइंग पेअर ऑफ द सड. तुम्हाला काय करायचंय, कम्प्लीट द फॉलोइंग पेअर. आता लक्षात घ्या इथं तुम्हाला याला कम्पेअर करायचे, याला काय करायचे, कम्पेअर करायचे बघा मित्रांनो. ठीक आहे ना, बघा काय करायचं, याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. मग आता कम्पेअर करत असताना सगळ्यात पहिले बघा कशा प्रकारे तुम्ही कम्प्लीट करणार याला, तर लक्षात घ्या हा जो रूट मध्ये दिलेला जो व्हॅल्यू आहे या दोघांपैकी एक काम करा, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे बघा. आता मला सांगा, रूट तुम्हाला दिलेला आहे, रूट 247 मोठा आहे का रूट मध्ये दिलेली व्हॅल्यू जी आहे तो 274, मग कुठली मोठी आहे, 74 मोठी आहे. तर आपल्याला माहिती, याला काय करा, डायरेक्टली एरो देऊन टाका आणि याचा जागीच विषय मिटून टाका. समजते का, एकदम सिंपल आहे, लोड घ्यायची काही अजिबात गरज नाही मित्रांनो. ठीक आहे ना, बघा पुढे आता बघा मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण. ठीक आहे ना, काय करूया आता, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण. आणि लक्षात घ्या तुम्हाला जर विचारलं त्याला सॉल्व्ह पण तुम्ही तसं करू शकता. हा ओके, पुढे बघा आता मित्रांनो दिले, सॉल्व्ह द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. बघा आता काय करा, ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. आता ही ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल याच्याकडे फोकस करून घेऊया आपण. बघा एक मिनिट, हा ओके चलो. बघा पहिला दिला बघा आता मित्रांनो, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर. पहिला काय दिलं बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितले का राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर पहिला विचारलेला आहे. ठीक आहे ना, बघा आता यामध्ये बघा सगळ्यात पहिले काय, राईट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करताना याच्यातला लक्षात घ्या, एक एक बॉक्स, तुमचा एक बॉक्स चुकला तरी तुमचा अर्धा मार्क हा 100% कट होणार आहेच आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करतात याच्यावरती पण फोकस करून घ्या. ओके ना, चला आता बघूया आपण का कशा प्रकारे सॉल्व्ह करतात. आता तुम्हाला पी अपॉन क्यू फॉर्मॅट मध्ये द्यायचंय. काय लिहायचे तुम्हाला, पी अपॉन क्यू या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे. म्हणजेच काय, आपल्याला का दिलेला जो काही नंबर असतो तो रॅशनल नंबर फॉर्म मध्ये तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता कोणता दिला आता ते आपण सगळ्यात पहिले बघूया. बघा काय दिले तुम्हाला, फॉर्म बघा दिले 0.37 दिलाय. मग आता x इज इक्वल टू काय घेतला, 0.37 बार घेतला, म्हणजे हा 3737 काय होते तर रिपीट होत असतो. बघा आता सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, काम करा का सगळ्यात पहिले याला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला दिलेला या डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट आहे ते चेक करा. आता हा 0 पॉइंट नंतर बघा काय, 0 पॉइंट नंतर 37 दिला, म्हणजे हा डबल डिजिट झाला. म्हणजे एक काम करा का हा एक्स जर आपण 0.37 घेतलाय तर काम करायचा इकडे 2 झिरो लास्टला किती, ती डबल डिजिट आहे तर काम करा 2 झिरो देऊन टाका. म्हणजे इथं काम करा 100x घ्या. काय करायचं, 100x घ्या. मग 100x घेतल्यानंतर हा 37 असा होतो, बरोबर आहे. हा 0.37 आहे. मग इकडे 100 घेतला तर काम करा 2 प्लेस घेतल्यानंतर 2 प्लेस इथं पुढे चाला. काय करा, 0 नंतर 2 प्लेस पुढे चाला, म्हणजे हा 37 येणार. मग हा नंबर आपल्याला कसा होतो बघा, 3737 अशा प्रकारचा रिपीट होतो 0 पॉईंट, बरोबर आहे. मग 2 डिजिट आपण जर 100 घेतला तर 1 आणि 2 इथं पुढे जा, म्हणजे आपल्याला घ्यायचंय काय का 37.37 तुम्हाला बार अशा प्रकारे घ्यायचं आहे, बरोबर आहे. मग आपण इथं बघा डायरेक्टली घेतलंय. आता बघा मित्रांनो, हा जो दिलेला याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 देखील घेऊ शकता किंवा याला इक्वेशन नंबर 2 घेतलं तरी चालेल. आता या दोघांना सबट्रॅक्शन करू घ्या. हा एक्स मधून काम करा, 100x ला मायनस करा. इकडे काय येणार, एक्स मायनस इकडे येणार तुमचा 100x येणार आणि इकडे काय येणार बघा मित्रांनो, का हा दिलेला तुम्हाला बघा. ठीक आहे ना, बघा म्हणजे काय का तुम्ही सेकंड मधून फर्स्ट मध्ये, लक्षात घ्या, मग फर्स्ट मधून जर तुम्ही सेकंड मायनस करायला गेले तर तुम्हाला सॉल्व्ह करताना अडचण येईल. मग काम करायचं यामध्ये का सेकंड मधून फर्स्ट सॉल्व्ह करा, बरोबर आहे. काय करा, सेकंड मधून फर्स्ट सॉल्व्ह करा. मग याला कसं घेणार आपण तर 100x मायनस एक्स घ्या. काय करा, 100x मायनस एक्स घेऊन टाका. मग त्याला सॉल्व्ह करताना बघा आता सगळ्यात याच्यामध्ये दिलेल्या ज्या काही स्टेप बाय स्टेप आहे ते नीट करून घ्या. बघा 100x मायनस एक्स आला. ओके, आता हा 37 दिलेला आहे. काय, हा 37.37 बार दिलाय. यामधून काम करा का हा 0 पॉईंट बघा काय आला, हा 0.37 बार याला मायनस करा, बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर इथं किती येणार तर हा 0.37 बार येणार, बरोबर, 0.37 बार येणार. ठीक आहे, आता या दोघांनी एकमेकांना काय करा, याच्यातला कॅल्क्युलेट करू घ्या. आता 100x मधून एक्स गेला, समजा हा 100x आहे, बरोबर आहे, मायनस एक्स आहे. एक्स म्हणजे किती असणार, हा 1च असणार आहे. मग 100 मधून 1 गेला किती येणार तर इथं 99 येणार. त्याच्यानंतर बघा हा 37 दिलेला आहे, 37.37 आहे.
त्यामधून आपल्याला 0 पॉईंट बघा काय 0.37 मायनस करायचे, बरोबर आहे. म्हणजे हे 37 गेले, मग उरला काय 37 मायनस 0 किती आला, तर हा 37 इथं आलेला आहे. ओके ना. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग हा इकडे काय तर लक्षात घ्या, हा इकडे 99 काय तर मल्टिप्लाय, तर इकडे आले काय झाला, हा डिवाइड झाला आणि हा 37 तुमचा ऍज इट इज तुम्हाला काम करायचंय का न्यूमरेटरला घ्यायचा आहे बघा मित्रांनो. सो फायनली आपला आन्सर काय भेटणार आहे बघा, तर इथं 37 आणि 9 ला आपण कुठल्या नंबरने डिवाइड करू शकत नाही. म्हणजे काम करा, इथं तुमचा आन्सर येणार 37 आपण किती येणार तर 99 तुमचा आन्सर हे येऊन जाणार. मग याचा न्यूमरेटर 37 झाला, डिनोमिनेटर हा 99 झाला बघा. तर अशा प्रकारे याला काम करायचं मित्रांनो, सॉल्व्ह करून घ्यायचे. एक एक व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी तुम्हाला इच अँड एव्हरी क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर देणार आहे. ठीक आहे ना. काय करणार आहे का, याचा प्रत्येक आन्सर तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना. बघा आता पुढे जाऊया. आता बघा याच्यातला बघा, एक मिनिट हा. ओके चलो, पुढे आता दिलेलं बघा आपल्याला काय दिलंय, ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. तुम्हाला काम करायचे का हे काही दिलेले जे वेन डायग्राम आहे, या वेन डायग्रामला नीट प्रॉपरली ऑब्झर्वेशन करायचे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं का याचे तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत बघा. ठीक आहे. मग आता बघूया आपण काय काय दिले बघा. याच्यामध्ये बघा कोणकोणते सेट दिले तेही आपल्याला बघायचे बघा. इथं युनियन दिसते आपल्याला, हे सगळं याच्यामध्ये ए सेट दिलाय, इथं बी दिलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर याचे इलिमेंट दिले ए बी सी डी वगैरे ई एफ जी अशा प्रकारचे आपल्याला दिलेले आहेत. मग आता याच्यातलं आपण नीट ऑब्झर्वेशन करून काम करू, याला सॉल्व्ह करूया. आता बघा सेट ए दिले, मग ए चे इलिमेंट कोणकोणते, सगळ्यात पहिले काय का ए चे इलिमेंट कोणकोणते आहेत हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय बघून घ्यायचे. ठीक आहे ना. बघा आता हा ए दिलाय, हा पूर्ण सर्कल ए मध्ये, म्हणजे इकडचा पण हा ए सर्कल दिसतोय, बरोबर आहे. मग यामध्ये काय ए बी त्याच्यानंतर सी नंतर डी नंतर ई आलेलं आहे, बरोबर आहे. मग ए चे जे काही एलिमेंट्स आहेत इथं नोट करून घ्या. इथं आला ए, इथं आला बी, इथं आला सी, इथं आला डी आणि इथं काय आला ई आला. पूर्णपणे नोट करून घ्या. ठीक आहे ना. इकडे मी सायले देतो ए बी सी डी आणि ई, हे काय झाले तर ए चे एलिमेंट्स झालेले आहेत. ओके. पुढे बघा दिलं, आता बी दिलाय, तर बी चे एलिमेंट कोणकोणते, बी कुठे बघा, हा बी मध्ये एफ जी एच येतो, बरोबर आहे. बी मध्ये एफ जी एच येतो. इथं लिहा एफ, नंतर येतो तुमचा कॉमा जी, नंतर कॉमा एच आणि त्याच्यानंतर जर ऑब्झर्वेशन केलं का हा ए मध्ये इकडे सी आणि ई पण येते, बरोबर आहे. मग इथं काय येणार सी आणि ई येणार. याला पूर्ण ब्रॅकेट करून तुम्ही नोट करून घेऊ शकता, बरोबर आहे. मग समजा आपण असं घेतलं बघा एफ जी एच सी आणि ई. जर तुम्हाला लिहायचं असेल तर एबीसीडी नुसार तर सी ई एफ जी एच असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा तुम्हाला पुढे विचारलंय युनियन विचारलेलं आहे, आता यू सेट विचारलं तुम्हाला. ठीक आहे ना. युनिव्हर्स सेट म्हणतो आपण. ठीक आहे. आता या युनिव्हर्स सेट मध्ये काय काय दिलं आपल्याला बघा, काय दिलं, हा युनिव्हर्स सेट झाला. हा बघा, तर आता यामध्ये बघा हा यू दिलाय, या यू मध्ये जेवढे आतमध्ये दिले आहेत ना ते सगळे काय झाले, याची यू ची व्हॅल्यू झाली, बरोबर आहे. मग यू मध्ये काय येणार बघा ए बी सी डी ई येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येणार तर जी एच आय जे के एल, बरोबर ना. हे सगळे एलिमेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये येणार आहे. मग नोट करून घ्या पटकन काय करणार बघा. ए येईल, त्याच्यानंतर बी येईल, त्याच्यानंतर सी पण येईल, नंतर डी येईल, नंतर ई येईल. युनियन सॉरी आपण युनिव्हर्स म्हणतो का, हा युनिव्हर्स म्हणजे काय का पूर्ण याच्यामध्ये जे दिलेले ए बी दिसतात आपल्या सगळे याच्यामध्ये टोटल याच्यामध्ये येतात, बरोबर आहे. मग हा ए बी सी झाला, नंतर डी झाला, नंतर ई झाला, नंतर काय एफ झाला, नंतर काय एच, बरोबर आहे जी, नंतर एच, नंतर काय झाला अजून आय, त्याच्यानंतर हा जे आणि हा काय झाला के. हे सगळे टोटल सेट कशामध्ये येतात तर याच्या युनिव्हर्स सेट मध्ये येतात. ओके. नंतर पुढे बघा दिलं तुम्हाला ए इंटरसेक्शन बी तुम्हाला दिलेलं आहे. मग ए इंटरसेक्शन हा हा ए आणि हा बी या दोन्ही इंटरसेक्शन मध्ये म्हणजे काय, ते एकतर इलिमेंट ए मध्ये पण पाहिजे आणि बी मध्ये पण पाहिजे. मग ए मध्ये कोणता आहे बघा सीई येतो. आता ए मध्ये जर आपण नीट याला इकडे ऑब्झर्वेशन करून घेतलं, काय केलं समजा इकडे जर बाकीचं आपण जर नीट ऑब्झर्वेशन करून घेतलं तर आपल्याला याच्यामध्ये बघा मित्रांनो का यामध्ये बाकीचे जे दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा हा ए बी डी येतो, पण हा ए मध्ये आपल्याला इंटरसेक्शन सांगितलं म्हणजे काय का दोघांमध्ये पण पाहिजे. मग ए आणि बी मध्ये काय बघा येतो, हा सी आणि ई काय येतो दोघांमध्ये कॉमन येतो, म्हणजे हा याचा झाला आन्सर सी आणि हे काय झालं एकदम लास्ट आन्सर जागा मित्रांनो. ठीक आहे ना. एकदम सिंपल आहे. सो बघा मित्रांनो एकदम सिंपल, जितकं काही पॉझिटिव्हली होईल मला तितकं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके ना. पुढे आता दिले बघा मित्रांनो, यामध्ये बघा पुढचं तुम्हाला याच्यामधलं सेम टू सेम विचारले बघा. काय विचारले बघा, ए युनियन बी. लक्षात घ्या काय विचारलं तुम्हाला,
ए युनियन बी तुम्हाला याच्यातलं काय करायचं का फॉर्मॅट याच्यातला जो दिलेला आहे तो नीट लक्षात घ्यायचे तुम्हाला आणि याला काय करायचं का फॉर्मॅट मध्ये आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे. बघा काय आता सांगितलं आपल्याला ए युनियन बी घेत असताना तुम्ही मग कोणकोणते असे एलिमेंट्स आहे का ते ए आणि बी मध्ये दोन्हीकडे आहेत बघा मित्रांनो. मग कोणकोणते ए आणि जर बी मध्ये आपण बघितला तर बघा ए मध्ये काय ना तर ए बी डी आला बरोबर. नंतर बी मध्ये काय आला तर एफ जी एच आणि ही सी पण काय तर दोघांमध्ये आलेलं आहे. म्हणजे आपण काम करा का हे दिसतं ना तुम्हाला ए बी सी डी बरोबर ना. त्याच्यानंतर जी एच एफ हे सगळे काय झाले तर हे याचे फायनली आन्सर झाला बरोबर आहे. मग आता काय येणार तर आपल्याला बघा ए युनियन बी इज इक्वल टू काय काय येणार याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहे तर ए आला त्याच्यानंतर बी आला त्याच्यानंतर सी आला नंतर डी नंतर ई नंतर एफ नंतर जी आणि लास्ट आला एच आला. हे सगळे एलिमेंट्स कशामध्ये आहेत तर ए आणि बी दोघांमध्ये आहे. नंतर पुढे बघा आपल्याला बी डॅश तुम्हाला काढायचे आहे. काय करायचं तुम्हाला बी डॅश तुम्हाला काढायचं आहे. आता बी डॅश कशा प्रकारे तुम्ही काढणार बघा सगळ्यात पहिले काय का बी डॅश तुम्ही कशा प्रकारे काढणार तर बी चे एलिमेंट्स कोणकोणते सगळ्यात चेक करा. बघा बी चे एलिमेंट्स काय ना तर सी ही आला नंतर जी आला एच आणि एफ आला बरोबर. हे काय झालं तर सी बी चे एलिमेंट झाले. मग आता बी डॅश तुम्ही कशा प्रकारे काढा लक्षात घ्या तर बी डॅश तुम्हाला काढत असताना बघा का ए बी डी नंतर आय जे के म्हणजे काय का असं लक्षात घ्या का जे बी मध्ये नाहीयेत काय का जे एलिमेंट्स बी मध्ये नाहीये ते झाले तुमचे बी डॅश. मग इथं लिहा कोणकोणते आहेत तर बघा इथं आला तुमचा ए नंतर बी नंतर डी नंतर आय आणि जे नंतर आला हा के. हे सगळे एलिमेंट्स काय तर बी डॅश मध्ये असणार. ओके ना एकदम सिंपल आहे. मी व्हिडिओ जरी लॉंग होते पण पूर्ण बघा पण याचा तुम्हाला खूप सारा 100% मी सांगतो 100% फायदा होणार म्हणजे होणारच आहे. ठीक आहे ना कारण तुमच्यासाठी क्वेश्चन पेपर बनवली आहे त्याच्यानंतर तुम्हाला याचे टोटल ईच अँड एव्हरी क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सांगायचा मित्रांनो हा माझा खूप सारा प्रयत्न आहे. त्यामुळे लक्षात घ्या सर्वांनी कमेंट करा कसा व्हिडिओ वाटतोय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके ना चलो आता पुढे बघूया. आता बघा मित्रांनो काय याच्यामध्ये बघा दुसरा दिला बघा सॉल्व द फॉलोइंग बघा बी मधला सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. आता मॉड मध्ये दिले लक्षात घ्या समजा एखादी जर मॉड मध्ये समजा -4 जर मॉड मध्ये दिलेला आहे काय दिलं तुम्हाला मॉड मध्ये समजा एखादा नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा. ठीक आहे ना काय केलं एखादा नंबर मॉड मध्ये दिलेला आहे. मग समजा तो जर -4 घेतलेला आहे तर लक्षात घ्या मायनसचा मॉडच्या बाहेर काय होतो प्लस होत असतो बरोबर आहे. मायनसचा काय होतं प्लस होतो आणि प्लस दिला त्याला तुम्ही काम करा ऍज इट इज तशा प्रकारेच त्याला नोट करून घ्या. ओके ना चला आता आपण काम करू याला सॉल्व्ह करून घ्या. बघा काय दिलंय 8 - x/2 इज इक्वल टू 5 दिलाय. आता काम करा मॉड मध्ये जर इक्वेशन तुम्हाला दिलं असेल तर त्याला काम करा एकदा मायनस घ्या काय करा एकदा त्याला मायनस घ्या बघा. मग दुसरा जर प्लस असेल त्याला काय करा एकदा मायनस घ्या. मग आता काम करा हा जो 5 दिला ना तुम्ही एकदा काय करा याला प्लस घ्या आणि 5 ला एकदा काय करा मायनस करून घ्या. ओके ना चला आता याला काम करू सॉल्व्ह करून घेऊया आपण. बघा इथं चला 8 - x दिला आपण 2. मग आता हा 2 दिलेला तो सगळ्यांना काय तर सगळ्यांना इक्वल आहे. सगळ्यांना इक्वल म्हणजे काय 8 - x ला काय दिला तो का पूर्ण डिवाइड आहे. मग हा डिवाइड आहे तर इकडे गेलं काय होणार तर हा 2 × 5 होणार बरोबर आहे. काय होणार 2 × 5 होणार. सो देअरफॉर 8 - x इज इक्वल टू काय आला 5 to the 10 आला बरोबर आहे. सो देअरफॉर आता काम करा हा -x ऍज इट इज घ्या. हा 8 इकडे प्लस आहे तर इकडे गेल्यावर काय होणार तर हा मायनस होणार बरोबर आहे. मग 8 - 8 आला. सो देअरफॉर -x ऍज इट इज ठेवा बरोबर आहे. मग -x इज इक्वल टू 10 मधून 8 गेला किती आला 2 आला. पण आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. मग काम करा हा x इज इक्वल टू याचा मायनस साइन याला द्या म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली ही -2 आली. बघा किती आली x ची व्हॅल्यू ही -2 आलेली आहे. मग आता काम करा नेक्स्ट मध्ये सॉल्व्ह करताना बघा काय करायला ऑर करून घ्या तुम्ही इथं काय करा ऑर करून घ्या. मग आता काम करा हा जो +5 घेतलाय त्याला एकदा काय करा मायनस एकदा घ्या. मग सो देअरफॉर 8 - x आला अपॉन 2 इज इक्वल टू काय करा याला -5 घ्या. याला काय करा एकदा -5 घ्या. मग सेम टू सेम सॉल्व्ह करा बघा काय येणार तर हा 8 - x इज इक्वल टू हा -5 इंटू हा डिवायडेड 2 तर इकडे काय जाणार तर हा मल्टिप्लाय जाणार. सो देअरफॉर बघा इथं काय होणार तर हा 8 - x इज इक्वल टू 5 टू द बघा काय होणार तर 5 टू द 10 आणि मायनस साइन म्हणून काय होणार इथं मायनस येणार. सो देअरफॉर बघा मित्रांनो हा -x तसाच हा -10 आणि हा +8 आहे इकडे गेले काय होणार तर मायनस होणार. मी इथं एकदा लिहितो हा बघा. सो देअरफॉर काय होणार बघा मित्रांनो याच्यामध्ये
थोडासा पॅड रोटेट झाला माझ्याकडून, तरी म्हटलं वाकडं का जातंय. ओके बघा. मग आता सो देअरफॉर काय होणार, हा -x इज इक्वल टू बघा, मायनस मायनस प्लस झाला. मग 10 प्लस 8 किती होणार, तर 18 होणार. हा मायनसचा साइन आहे. मग काम करा, हा मायनसचा साइन याला देऊन टाका. इकडे काय करा, याला देऊन टाका. मग x ची व्हॅल्यू किती येणार, तर बघा x ची व्हॅल्यू किती आली, तर ही 18 आली बघा. काय झाली, x ची व्हॅल्यू ही 18 आली. एकदम लास्ट अँड फायनल आन्सर याचं असणार आहे बघा. ठीक आहे ना. नेक्स्ट एक्झाम्पल बघा सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. आता नेक्स्ट एक्झाम्पल कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो हे बघा. रॅशनलायझेशन करायचं तुम्हाला. काय करायचं, रॅशनलाइज द डिनोमिनेटर तुम्हाला करायचं आहे. मग आता बघा इकडे आपण घेऊया. ठीक आहे ना, इथं काम करूया. मी इथं याच्या आन्सर इथं घेऊया बघा. ठीक आहे, थोडंसं एक मिनिट ऍडजस्ट करून घेऊया बघा. ओके, इथं घेऊया आपण. ठीक आहे ना. सेकंड दिलेलं तुम्हाला काय दिले बघा, 1/√3. एक मिनिट, हे थोडंसं लयच हे होतंय. ठीक आहे, एक मिनिट, याला मी ऍडजस्ट करून घेतो आधी. ठीक आहे बघा मित्रांनो, आता याला आपण काम करूया का सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. बघा थोडासा पॅड ना वाकडा होता माझ्याकडून, जरा समजून घ्या बघा. आता सगळ्यात पहिले काम करायला, जो न्यूमरेटर दिलेला आहे तुम्हाला बघा, काय करा, जो न्यूमरेटर तुम्हाला दिलेला आहे त्याचं काय करा का कॉन्जुगेट घ्या. म्हणजे काय करा, त्याला कंजक्शन घ्या. सो सो देअरफॉर काय येणार बघा, आता म्हणजे काय इथे नोट करून घ्या. हा काय, तर मल्टिप्लाय बघा, काय मल्टिप्लाय न्यूमरेटर. हा बघा काय का, एक मिनिट, न्यूमरेटर न्यूमरेटर अँड द डिनोमिनेटर बघा, काय अँड द डिनोमिनेटर 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 बाय द बघा, याचं काय, आता कॉन्जुकेट घ्यायचं. कसं घ्यायचं ते सगळं सांगतो तुम्हाला बघा. काय करायचं, याचं कॉन्जुकेट कसं घ्यायचं सगळं समजून सांगतो बघा. काय करा त्याच्यामध्ये बघा, का जो तुम्हाला दिलेला यामधला काय जो न्यूमरेटर दिलेला आहे त्याचं साइन चेंज करून घ्या. जर त्याच्यामध्ये प्लस असेल तर त्याला काम करा, त्याला काय करा मायनस घ्या. मायनस असं त्याला काय करा प्लस घ्या. मग आता इथं बघा आपल्याला काय दिलंय बघा, 1/√3 -2 दिलाय. तर काम करा, यांना प्लस 1 आपण दिलंय ना तुम्हाला, √3 -2 दिलाय. तर काम करा प्लस घ्या आणि याला काय करा, न्यूमरेटर आणि दोन्हीला काय करायला मल्टिप्लाय करून घ्या. सो देअरफॉर बघा काय येणार, तर √3 इथं घ्या, √3 -2 आला, इंटू करून घ्या. ठीक आहे ना. काय करा, हा मायनस आहे त्याचा काय करा प्लस करा. म्हणजे इथं वरती तुमचं येणार बघा काय, √3 प्लस √2, याने याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचे. मग काम करा, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करा आणि अल्सो डिनोमिनेटरला पण याला काम करा मल्टिप्लाय करा. ओके ना. मग आता मल्टिप्लाय करताना या 1 ने जर आपण √3 ला आणि +2 ला मल्टिप्लाय केलं, कुठल्याही संख्येला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं, तेच मिळतं. म्हणजे काय नव्हतं, √3 प्लस √2 तसं देणार. आता इथं बघा, इकडे काय हा प्लस आहे आणि इकडे मायनस आहे. प्लस मायनस काय होणार, मायनस होणार. मग काम करा, डायरेक्टली हा √3 इंटू डायरेक्टली काय होणार, √3 प्लस मायनस मायनस आणि खाली काय होणार, √2 इंटू काय होणार, हा √2 ॲज इट इज होऊन जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे ना. मग आता बघा याला सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले वरती काय दिलेलं ॲज इट इज असणार. काय होणार, तर √3 बघा, √3 प्लस √2 हा ॲज इट इज असणार. पण खाली बघा √3 आणि √3 जर आपण एखादा बघितला कुठल्याही संख्येनं, समजा x इंटू जर आपण x केला तर याचा काय होतो, x चा स्क्वेअर होतो. समजा 5 इंटू जर आपण 5 केला तर आपण असं म्हणू शकतो 5 चा स्क्वेअर, मग किती येणार होतं 25. अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. मग याचा अर्थ असा झाला का हा √3 तुम्हाला दिलेला आहे त्याचा तुम्हाला काय करायचं आहे स्क्वेअर करायचे आणि मायनस √2 दिलेला आहे, या √2 चा काय करा तुम्हाला स्क्वेअर घ्यायचे, कारण √2 इंटू √2 आला. आता मित्रांनो उरलं काय बघा रे पुढे आता, तर हा दिलेला √3 प्लस √2 हा ॲज इट इज राहील आणि खाली बघा हा रूट आणि हा काय स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर काय होतो एकमेकांच्या ऑपोजिट असणार आहे. म्हणजे हे काय होणार डायरेक्टली कॅन्सल होणार आहे. म्हणजे हा स्क्वेअर आणि हा रूट काय होणार कॅन्सल होईल. राहिला काय फक्त 3 आणि मायनस सेम टू सेम इकडं स्क्वेअर रूट आणि हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे स्क्वेअर कॅन्सल होईल. राहिला काय 3 बघा, 3 इथं राहिला तुमचा 3 - 2 काय आला तुमचा 3 - 2 आला. सो देअरफॉर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे बघा मित्रांनो, √3 प्लस √2 आणि अपॉनला 3 मधून 2 गेला किती आला 1च आला. बरोबर आहे.
मग याचा आपणला द्या नाही तर नका देऊ. हे तुमचं झालं एकदम लास्ट आणि फायनल आन्सर. ओके ना, समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, काय लोड घ्यायची गरज नाही. रायटिंग मध्ये आताच रायटिंग पॅड घेतलं, त्याची अजून सेटिंग पण नीट झाली नाही, पण मी बऱ्यापैकी सिम्प्लिफाय करायचं म्हणजे बऱ्यापैकी त्याला ट्राय करतोय जेणेकरून तो आपल्याला सॉल्व्ह कसा करते. ठीक आहे ना, जेणेकरून रायटिंग पण चांगल्या प्रकारे कशा करते प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा आपल्याला पुढचा सॉल्व्ह करायचा आहे. आपण काम करूया, इथं याला सॉल्व्ह करून घेऊया. ओके ना, काय दिलं बघा, मल्टिप्लाय करा सांगितलं तुम्हाला. काय सांगितलं तुम्हाला? मल्टिप्लाय करायला सांगितलेलं आहे. आता काय मल्टिप्लाय करताना बघा इथं घेऊया आपण. ठीक आहे ना, इथं जागा आहे तर आपण इथं घेऊया. काय दिलं बघा मल्टिप्लाय करताना? 3 घेतलेला आहे, रूट मध्ये 12 आहे, इंटू तुम्हाला काय दिलंय का 18 दिलेलं आहे. आता याला मल्टिप्लाय कसं करणार? सगळ्यात पहिले काम करा, जास्त लोड घ्यायची गरज नाही. डायरेक्टली 3 जसा दिला ना तसा त्याला बाहेर 3 तसंच घ्या आणि रूट मध्ये हा 12 इंटू 18 करून घ्या. काय करा? 12 इंटू 18 करून घ्या. आणि आता 3 मध्ये बघा, मग काय 3 रूट मध्ये 12 आणि 18 या दोघांना मल्टिप्लाय करा. जर आपण या दोघांना मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती येते बघा. समजा आपण इथं बघूया 12 इंटू 18 घेऊया. काय करूया? 12 इंटू 18 घ्या बघा. 8 टू द किती होणार बघा? 8 टू द 16, 6 आला, 1 विल बी कॅरी, 8 1 द 8 आणि 8 प्लस हा इकडचा 1 आला, किती आला तर हा 9 आला. ओके, देन द बघा इकडे 0 आला, देन द बघा 2 1 द 2 आणि 1 1 द 1 तसा आला, म्हणजे 6 प्लस 0 6 आला. 9 प्लस 2 बघा काय करायचं, 9 प्लस याच्यामध्ये 2 करून घ्या. मग 9 प्लस 2 किती होणार? 11 होणार. 11 चा 1 आला आणि 1 इकडे कॅरी गेला, 1 प्लस 1 2 आला, म्हणजे 200 आणि किती आलं तर 16 आला बघा. 200 आणि किती आला? 16 आला, 216 आला. मग आता याला सिम्प्लिफाय करून घ्या. जर आपण याला नीट ऑब्झर्वेशन केला तर असा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्या का जेणेकरून आपण त्याला काय का मल्टिप्लाय करू शकतो, बरोबर, म्हणजे आपण परफेक्ट स्क्वेअर रूट म्हणतो. आता काम करा, जर आपण याला बघितलं 36 इंटू जर आपण 6 घेतला, काय केला 36 इंटू जर आपण याला नीट प्रॉपरली 6 घेतला तर आपल्याला हा 3 तसा बाहेर आहेच आहे. या 36 चा स्क्वेअर रूट किती येतो बाहेर आपण जर बघितलं तर किती येतो? हा 6 येतो, बरोबर आहे. आणि रूट मध्ये फक्त आणि फक्त राहणार हा 6 राहणार. मग याचा अर्थ हा 6 3 दयाला मल्टिप्लाय करा, 18 आला आणि रूट मध्ये 6 ऍज इट इज आला. हे झालं आपल्या याचा लास्ट आन्सर आणि एकदम लास्ट आन्सर. ओके ना, समजतंय का बघा मित्रांनो? ठीक आहे. आणि हा जो राहिलेला आता लास्ट जो क्वेश्चन आहे, 70 ट्रीज वीआर प्लांटेड बाय द पार्थ अँड 90 ट्रीज वीआर प्लांटेड बाय द प्रज्ञा on the occasion of the tree plantation week. Out of these 25 trees were planted by the both of them together. How many trees were the planted by पार्थ अँड प्रज्ञा? ठीक आहे ना, हे तुम्हाला दिलेलं आहे. तर काम करा, या दोघांना पैकी तुम्ही फॉर्म्युला यूज करून घ्या. नंबर ऑफ जो आपल्याला दिलेला नंबर ऑफ ए युनियन बी दिलेला, ठीक आहे ना, त्याचा फॉर्म्युला तुम्ही नोट करून घ्या. वरती दिलेला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले, सेम टू सेम तुम्हाला याच्यामध्ये याच्या व्हॅल्यू टाकायच्या आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. याचं टोटल आन्सर असणार आहे बघा मित्रांनो 125. किती सॉरी 135 याचा आन्सर येणार. किती लास्ट द्यायचं? 135 आन्सर येणार. ट्राय करा, नाही झालं तर आपण नेक्स्टला सॉल्व्ह करून घेऊ, कारण आधीच व्हिडिओ मोठा झालाय आणि मी चांगल्या प्रकारे रायटिंग लिहायची या पॅडवरती नक्कीच प्रॅक्टिस करतो. पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण याच्यामध्ये आपण पूर्णपणे क्वेश्चन पेपर बघितली. व्हिडिओ परत परत बघा, काय अडचण आली तर मला कमेंट करा. पण हा व्हिडिओ बघा आणि 100% याच पॅटर्ननुसार तुम्हाला परीक्षेला सगळे एक्झाम्पल येणार आहे. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, चला.